हॅलो गायज. तर माझा आणि विहानचा सल्ला आहे मोदक बनवायचं. तर हे बघू शकता, विहान छान मस्त असे मोदक बनवायला वेगळ्या वेगळ्या शेपमध्ये. तर थोडंसं खोबरं होतं, मग म्हणलं चला आज मोदकच बनवूयात. तर गूळ वगैरे घालून मोदक, खोबरं वगैरे सगळं टाकून मिक्सरला फिरवून घेतलं वगैरे, वेलची पूड वगैरे टाकून. तर विहानला मोदक खायला पण आवडतात आणि बनवायला पण आवडतात. आणि सोबतच माझ्या चपात्याही बनवायची सुरू आहे आणि मधून मधून मी त्याला लाटून द्यायला लागली आहे. तर गायज, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळं पोरांचं चाललेलं असतं काय तर, म्हणजे हे खायचं ते खायचं. मग आमच्या साहेबांना मोदक खूप आवडतात. मग म्हणलं चला आज बनवूयातच आपण. तर ऑलमोस्ट आता माझी मोदकही बनवून झालेले आहेत. आता चपाती करून झाल्यानंतर भाकरी पण केली एक. भाकरी वगैरे झाल्यानंतर वांग्याची भाजी वगैरे ऑलरेडी अगोदरच करून ठेवली होती, आणि गवारीची शेंग वगैरे. हे बघू शकता किती छान मस्त अशी मोदक बनवलेत विहानने. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला आता इव्हिनिंगच्या वेळेस पाणीपुरी बनवूयात. पाणीपुरी पण खूप आवडते विहानला, आणि सोबत आम्हालाही सगळ्यांनाच आवडते बऱ्यापैकी. तर मी घरीच बनवते पाणीपुरी, बाहेर काही खात नाही जास्त. कधी तर मूड आला तरच. कसं घरी कसं आपण म्हणजे पोट भरून खाऊ शकतो, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढं. म्हणजे बाहेर कसं एक दोन प्लेट खाली की खाल्यासारखं वाटत नाही. मग हे बघू शकता, मस्त अशी पाणीपुरी बनवलेली आहे. इमलीची चटणी, तर तिखट पाणी वगैरे. आणि आता पाणीपुरी वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो आहोत शॉपिंगला, झुडिओला. तर आमच्या विहानला कपडे घ्यायची होती उन्हाळ्यासाठी. तर खूप खुश आहे. तर सुट्टी वगैरे लागलेली आहे, गावाला पण जायचं आहे त्याच्यामुळं. तर खूप सारी गर्दी पण आहे, हे बघू शकता. तर गाईज, आपल्या आता ब्लॉगचा इथेच एंड करूयात. तर बाय बाय गाईज.